शिवसेना ठाकरे गुट के प्रवक्ता पद से हटाए जाने के बाद किशोर तिवारी ने नाराजगी जताई है। उन्होंने कहा, मुझसे क्या गलती हुई थी, गलतियों को सुधारना चाहिए, लेकिन उन्होंने मुझे पद से हटा दिया। तिवारी ने कहा कि पहले कार्यकर्ता निष्ठावान थे, लेकिन अब वे समर्पित कार्यकर्ता बन गए हैं। उन्होंने आरोप लगाया कि पार्टी में गलत संस्कृति विकसित हो रही है, जिसका असर आगे चलकर भाजपा नेता देवेंद्र फडणवीस को भी भुगतना पड़ेगा। हे पैसे खाल्ले, आता त्या ट्रान्सपोर्टमध्ये खाल्ले, त्या 900 कोटीचा आहे। एकनाथ शिंदेचे तर खूप फायल्या तयार केल्या आणि देवेंद्र फडणवीस हा माणूस एकदम बदले घेणार आहे। त्यांनी त्याच्या पक्षाच्या लोकांना नाही सोडलं। एकनाथ खडसे घ्या, विनोद तावडे घ्या, सुधीर मुनगंटीवार घ्या, तर एकनाथ शिंदेला ते सोडणार नाहीत। आता सुरुवात झाली आहे, त्यांना आवश्यकता नाही आहे, ते 148 पहिलेच झालेले आहे। तिवारी ने मराठवाड़ा और पश्चिम विदर्भ में शिवसेना की स्थिति पर बात करते हुए कहा कि गजानन कीर्तिकर और दिवाकर रावते ने शिवसेना को मजबूत किया था। उन्होंने भाजपा को विदर्भ में पैर जमाने नहीं दिया। आणि एकनाथ शिंदे प्रामाणिक राहिला, उद्धवजी तर विचारच करत नाही की आपले कार्यकर्ते कुठे आहेत, काय करतात, कसं ते संघटनमध्ये काम करतायत, त्यांचा फीडबॅक काय आहे, सामाजिक समस्या काय आहे। अहो, साईनाथ साहेब आणि मी मिळून एक पूर्ण शेतकऱ्यांचा कार्यक्रम दिला होता, पण या लोकांनी त्याला इम्प्लिमेंट केलं नाही। ऐकून घ्यायला तयार नाही, बसायला तयार नाहीत। यांचे थिंक टँक म्हणजे कोण? विनायक राऊत, अनिल परब। एक अनिल देसाई चांगला माणूस आहे, पण कमीत कमी संवेदनशील आहे। सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनंत गिदे या लोकांनी त्यांनी वापरायला पाहिजे, पण कावेबाज लोक त्यांना वापरू देत नाही, कारण ते मनोहर जोशीच्या गटाचे होते म्हणजे। काय माणसं आहेत, जसं काँग्रेस सावरकर घेऊन बसते ना, 1967 मध्ये वारलेल्या माणसाचं घेऊन बसते। म्हणजे विरोधी पक्षात राहून आता महाकुंभमध्ये 50 कोटी लोक चालले आणि सकाळ संध्याकाळ महाकुंभला शिव्या देतात। म्हणजे आम्हाला किती त्रास होतो, लोकांच्या आस्था आहेत, लोक त्रासात चालले आहे। मग चुप बसा त्यानं थोडे दिवस, नंतर एक एक काढायचं कशी अव्यवस्था होती। किशोर तिवारी ने संजय राउत पर भी निशाना साधते हुए कहा कि वे पार्टी पर कब्जा जमाए बैठे हैं। उन्होंने कहा कि राउत की बयानबाजी से लोग उन्हें पसंद नहीं करते। उन्होंने यह भी दावा किया कि उन्होंने 1 साल पहले ही संजय राउत को प्रवक्ता पद से हटाने की मांग की थी, क्योंकि वे अक्सर विवादित बयान देते रहते हैं। आज महाविकास आघाडीमध्ये लाताडी दाखवत आहे, कोण दाखवत आहे? संजय राऊत दाखवत आहे। कोणाच्या सत्काराला गेल्यानंतर किती शिव्या द्यायचे, आणि तुम्ही जेव्हा लोटांगण घालायला देवेंद्र फडणवीसकडे 3-3 वेळा जाता, तेव्हा काँग्रेसनी किंवा शरद पवारांनी काय ऑब्जेक्शन थोडी घेतलं। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तो झाला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, त्याला भेटण्यात जाण्यात, त्याच्याशी सकारात्मक चर्चा करण्यास काय आहे? नाही, तोटा होतो। संजय राऊत, अनेक लोक काय म्हणतात मला की संजय राऊतनी विडा उचलला आहे उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा। जेव्हा लोक असे बोलत आहेत त्यावेळेस तुम्ही विचार करायला पाहिजे ना। आणि संजय राऊतनी प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयावर बोलायचं, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आंतरब्रह्मांडीय, ते आवश्यकता नाही ना। तुम्ही म्हणजे या गॅलेक्सीवर बोलाल, मग तुम्ही मिल्की वेजवर बोलाल, तुम्ही दुसऱ्या गॅलेक्सीवर बोलाल, तुम्हाला काय समजते? तुमचं शिक्षण किती? पत्रकार म्हणून तुमची लिहिण्याची तरा बघा, तुम्ही काय करता? आणि तुमच्यावर चारित्र्याचे आरोप, तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप। अनिल देशमुख आणि तुमची बेल ईडीनी कशी दिली याचा इतिहास पाहिजे असेल तर मी आहे ना। जास्त बोलू नका तुम्ही। पत्राचाळमध्ये तुम्ही प्लॉट घ्यायला कशाला गेले? तुमचा संबंधच कसा? कोरोना केअर सेंटरमध्ये तुमचा संबंधच कसा? सार्वजनिक जीवनात तुम्ही कार्यकर्त्याकडून फायदे उचलता। ज्या कार्यकर्त्या नागपूरमध्ये एवढा अट्टास, रामटेकमध्ये एवढा अट्टास, यांचं काय घेणं देणं हो? उन्होंने उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री रहते हुए उनके फैसलों की आलोचना करते हुए कहा कि जब वे मुख्यमंत्री थे तब उन्होंने अपने बेटे को मंत्री बनाया, लेकिन यह फैसला लोगों को पसंद नहीं आया, इसलिए कार्यकर्ता दूसरी पार्टियों में जा रहे हैं। भेटूच देत नाही आणि भेटताना ते उभे राहतात। यांच्या विरुद्ध जर मला बोलायचं आहे
एखाद्याच्या विरुद्ध बोलायचं का हा स्त्री लंपट आहे, असा आहे तसा आहे, आपण कसं बोलू त्याच्याच तोंडावर? हा लबाड माणूस आहे, हा इथं कार्यकर्त्यांना डावळतो, कार्यकर्त्याचा अपमान करायचा. मला अनिल देशमुख म्हणत होते की एकदा संजय राऊत मला भेटायला आले, त्यांनी जिल्हा प्रमुखाला बाहेर बसवलं होतं. काय माणसं आहेत. संजय राऊत यांच्यापासून उद्धव ठाकरेची जोपर्यंत मुक्ती होत नाही आणि हा स्वातंत्र्य संग्राम ते राबवत नाही तोपर्यंत शिवसेनेला चांगले दिवस येत नाही. आजही अनेक शिवसैनिक जे एकनाथ शिंदेसोबत गेले आहे ते या चांडाळ चौकटीला भेऊन येत नाही. उन्होंने कहा कि कुछ लोग एकनाथ शिंदे का विरोध कर रहे हैं, लेकिन आम जनता उन्हें वोट दे रही है. ते या चांडाळ चौकटीला भेऊन येत नाही आहे, कारण त्यांची भाजपमध्ये खूप गळचेपी सुरू आहे. भाजपने आतला शस्त्र उगारला आहे. आता काय एकनाथ शिंदे म्हणतात की मैं जहाँ खड़ा होता हूँ लाइन वहाँ से तैयार होती. त्यांनी थोडंसं सुधारणा करायला पाहिजे. मैं जहाँ खड़ा होता हूँ वहाँ से गद्दारों की लाइन शुरू होती, या अलीबाबा जहाँ से खड़े होते हैं वहाँ से चोरों की लाइन शुरू होती. तिवारी ने आदित्य ठाकरे पर भी टिप्पणी की और कहा कि अगर वे दिशा सालियन मामले में हस्तक्षेप नहीं करते तो आदित्य ठाकरे को गिरफ्तार कर लिया गया होता. उन्होंने दावा किया कि अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चाहे तो किसी भी दिन आदित्य ठाकरे की गिरफ्तारी हो सकती है. आता चर्चा होतात की आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करून एकनाथ शिंदे यांना ठाण्यात बसवणार. तर त्याच्यावर बोलायला पाहिजे ना की ज्या माणसांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर भोसकला आणि ज्यांनी उद्धव ठाकरे यांना पदच्युत केलं त्या देवेंद्र फडणवीस व गौतम अडाणी यांना आम्ही माफ करणार नाही. हिंमत होत नाही यांची. महाराष्ट्रात एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, बँक बुडाली, त्याच्यावर बोलायचं नाही. उठे सुटे यायचं आणि त्या एकनाथ शिंदेवर बोलत बसायचं. लोक कंटाळले. लोक संजय राऊत यांच्या सकाळच्या राष्ट्रीय संदेशामुळे कंटाळले आहे आणि हे कंटाळण्यामुळं पक्षाचं खूप नुकसान झालं. चुनाव को लेकर उन्होंने कहा कि पार्टी में टिकट बांटने की नहीं बल्कि टिकट बेचने की योजना बनाई जा रही है. उन्होंने अमरावती का उदाहरण देते हुए कहा कि वहां प्रीति बंड को 17,000 वोट मिले थे, जबकि आम आदमी पार्टी के उम्मीदवार को सिर्फ 5,000 वोट. नाही, जे लोक तिकीट फायनल करणार होते त्या लोकांनी कार्यकर्त्याकडून पैसे घेतले असं कार्यकर्ते मला म्हणत होते आणि याच्याकडे पैसे नव्हते त्याला त्याच्या तिकिटी कांग्रेसला दिल्या होत्या. तिवारी ने कहा कि उद्धव ठाकरे को पार्टी को फिर से खड़ा करने के लिए आत्मचिंतन करना होगा. उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे के पास लोगों से मिलने का समय नहीं है, जिससे पार्टी कमजोर हो रही है. तुम्ही बेडरूम मधून बाहेर निघून प्रेस कॉन्फरन्स घेणार, त्याला काय अर्थ आहे? तुम्हाला जनतेत जावं लागेल. जनतेच्या समस्या काय हे समजून घ्यावं लागेल. बेरोजगार, शिक्षकाच्या, दलितांच्या, वंचितांच्या, महिलांच्या. BCN न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट.